तो अशुद्ध या बिजापुरात महामारीच्या बीमारीनं काय बदलला नाही। तोबा तोबा हुजूर, क्या कहूँ, हर रोज 700-800 आदमी और बाल बच्चे कुत्ते की मौत से मरते हैं। अच्छा, हमारे बड़े सरदार शहाबुद्दीन खान जाना बुजुरानी गाजीउद्दीन ने फिरोज जंग ही किताबत बहाल केली। ते बीमार झाले। नुसते बीमार नाही जहां या बीमारी त्यांचे डोले गेले और गाजीउद्दीन फिरोज जंग अंधे झाले। जी हेच ना जी, बहुत अच्छे बहुत अच्छे। अल्लाह अकबर। लेकिन वजीर आजम जी, आपके आंखें तो अभी तक साबित है। जी जी हाँ हुजूर। तर मग या श्वेत जरा दोरा तर होऊन द्याल। जी जी हुजूर। है, ये लीजिए। क्या हुआ वजीर आजम? शोई ने बंड पुकारला की दोरा भीम झाला। नहीं नहीं हुजूर, आरामामुळे तुमची नजर धीमान राखीनाशी झाली आहे पागल। ये लीजिए हुजूर, मेरी नजर और मेरा ईमान बिल्कुल साबित है जनाब। बहुत अच्छे इंशाअल्लाह। तो अशद, ये बीमारी बहुत खतरनाक है नहीं? उसमें क्या शक है हुजूर? तो जान बचाने के लिए यहाँ से कहीं दूर जल्द से जल्द भाग जाना जरूर है। जी, असं नाही तुम्हाला वाटत? जी हाँ जहापना। आमच्या सरदार और शहजाद्यांची इच्छा लाई नाही। जी हजरत। तो वजीर आजम, या कंगाल पहाडी मुलकात एवढी प्रचंड फौज घेऊन आम्ही कुठं छातीनं आलो, त्याला किती वर्षे झाली? 7 साल हुजूर, पूरे 7 साल। 7 साल, बिलकुल ठीक। लेकिन किसने, कोणत्याही राजानं आम्ही दख्खनची मोहीम सुरू केली? जहापना, शहाजादे साहेबाची बर्बादी और मरगठ्यांची तबाही, बिल्कुल ठीक। लेकिन क्या ये हमारा इरादा पूरा हो चुका है? नहीं 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 हुजूर। तो बताइए वजीर आजम, शहाजादा अकबर की क्या हालत है? हुजूर, आपण जाणताच आम्ही शर्त केली, शहाजादे साहेबांच्या सगळ्या वाट्या रोखल्या, लेकिन पंछी उडाला आणि राजापूरच्या बंदरातून जहाजात बसून शहाजोगपणे निसटला असला तरी जहापना खबर अशी आहे की शहाजाद्याचं जहाज वादळात सापडला आणि बुडाला देखील। मग या सरदार और शहजाद्यांना खिलत द्या, किताबत द्या, तमाम छावणीत शहाजाने नक्की झडू द्या। जी, त्यांना एक ताजा खबर सुनवा। ताजा खबर? हा ताजा खबर, आमच्या हेराने दिलेली खबर। त्यांना सांगा की शहाजादा अकबर मस्कतला सुखरूप शहाजादे साहेब मस्कतला सुखरूप पोहोचला आणि मस्कतच्या इमामाने त्याची इराणच्या शाह अब्बासकडे सुरक्षितपणे रवानगी केली। याने की अकबराचा सिलसिला संपला। तर सवाल उरलाय तो फक्त मरगठ्यांचा। तर बताई वजीर आजम, या 7 वर्षात मरगठ्यानं ठिकठिकाणी जेर करून त्याच्या फौजेना थोडी पळताभुई केली हुजूर। अच्छा, कुठं जेर केलं आणि त्या ठिकाणी मरगठ्याना पळताभुई थोडी झाली, याचा काही हिसाब तर सांगाल? पळताभुई थोडी केली हिसाब हुजूर, खान जहां बहादूर खान। या खानजहा साहेबांच्या बद्दल तर तुम्ही काही बोलूच नका। यांच्या पराक्रमाची तारीफ काय वर्णावी? बुरहानपूरची रयत यांच्या पराक्रमाची तारीफ अद्याप गाते बेवकूफ। लेकिन हुजूर, रामशेरचा किल्ला, हा रामशेरचा एक मामुली किल्ला। मोगलांच्या वेळात मरगठ्यांनी 6 वर्ष लढवला। 6 वर्ष या मरगठ्यांनी मोगल सेनेची दमछाक केली। अखेर किल्ला घेतला तो नेकनाम खानानी। तो देखील त्या किल्लेदाराला वतनाचा आमिष टाकून फितूर करून बात सचना। मग या खान साहेबांची बहादुरी कोणती? उनकी बातें छोड़ा और कोई हिसाब? हुजूर, शहाजादा साहब मुअज्जम
शहाजादा साहेब मुअज्जम हॅड रामदऱ्याच्या घाटात मरगठ्याने यांच्या आधी फौज गारद केली. उरली सुरी रोगराईत खतम झाली. यांचे कपडे फाडले. उपाशी तापाशी नागडे उघडे हे मुअज्जम साहेब जीव घेऊन पळत सुटले. आम्ही रसद पाठवली तेव्हा फौजा वापस लौटल्या. कपडे पाठवले तेव्हा वापस आले बेवकूफ. लेकिन हुजूर, कोकणचा मुलुक इतना टूटा फूटा और दक्कन के ये पहाड़ी किले इतने उंच की नजर ठरत नाही. अच्छा रास्ते रास्ते इतके खतरनाक की एक पाऊल पुढे टाकता येत नाही. ये नहीं मालूम था. सभोभार जंगल इतके दाट की एक चुबा देखील आत शिरू शकत नाही. फिर आप कैसे जाएंगे? त्यातून फौज पुढे घुसलीच तर कणी चौ बाजूने गर्दी करतात. काफर. काही मारून काढतात. काफर. रसदच बंद पाडतात. गल्ला एक कोदून याने बेकार पोळी खाऊन फौजेला गुजारा करावा अफसोस लागतो. अफसोस आप हुजूर, हे मरगठ्ठे हे पहाड़ी के चुबे उघड्या मैदानात उतरून झुंड देतात. बिलकुल ठीक. मग तशी अर्जी का पाठवत नाही संभाजी राजांकडे? दख्खनच्या रिवाजानुसार हात जोडून पदर पसरून विनंती करा राजांना. त्यांना सांगा की हा तुमच्या कोकणच्या पहाडी मुलूक आमच्या मोगल सेनेला मानवत नाही. तेव्हा मेहरबानी करा आणि खुल्या मैदानात उतरून झुंज द्या. हुजूर, हे कैसे होगा? इसमें क्या बड़ी बात है? मोहीम अर्धवट टाकून दिल्लीकडे वापस जाण्यासाठी तुम्ही सगळे अधीर झालात होय ना? तो असे माँ बदौलत के लिए एक काम करोगे? जी हाँ जहापना. या विजापुरात या सरदार व शहजाद्यांची मदत घेऊन तुम्ही एक काबरा खानून तयार करा. हो जाएगे हुजूर. शाही काबरा. शाही कब्र हुजूर कोणासाठी? आमच्यासाठी काबरा खानून तयार करा. त्यात आम्हाला जिवंत पुरा और तुम्ही तुमचे सरदार व शहजादे जीव घेऊन दिल्लीकडे पळा. होई अर्धवट टाकून दिल्लीकडे वापस जाण्याचे सरदार व शहजादे बातें बोलतात और तुम्ही त्याची तरफदारी करता पागल. हम किसी का बोतल नहीं चाहते. पागल. हुजूर, सरदार शेख निजाम हैदराबादी. शेख निजाम हैदराबादी. शेख निजाम हैदराबादी. और विजय हुजूर, तालिया दूर से बजा. जल्दी हुजूर, गलती हुई. अल्लाह अल्लाह. आइए शिक्षा. मुलाखतीसाठी तुम्ही खुद्द झाकीनं आलात. आम्ही निहायत खुश आहोत. आपकी तबीयत तो ठीक है? जी हुजूर. बहुत अच्छे. हाँ, बाल बच्चे और बेगम साहिबा सब लोग तंदुरुस्त है. हाँ, आपकी मेहरबानी से. इंशाल्लाह. शिक्षाई शुभा सोडून इतक्या तातडीनं का आलात? इजाजत असेल तर खाविंदांशी काही बाबतीत साफ बातचीत करायची होती. बेशक जरूर. क्यों नहीं? शिक्षाई तुम्ही आम्ही हजरत पैगंबरांचे खिदमतगार. ठीक है ना? सच बात हुजूर. जिहादाची आम्ही तुम्हाला कसम घातली पण कुतुबशाही बरबाद करण्यासाठी तुम्ही आम्हाला येऊन मिळालात. बात सच है. बिल्कुल सच हुजूर. तुम्ही दाखली तरी देखील तुम्ही जिहादाचा पुकार ऐकला. त्या कुतुबशाहाचे तुम्ही नमक खाल्ले तरी देखील अखेर तो शियापंथी काफरातच जमा होतो. ही आमची शाला देखील तुम्ही अकलमंदीनं मानली. बात सच है. सच बात हुजूर. आप तो अल्लाह के फरिश्ते हैं. इंशाअल्लाह. हो, तो त्या काफर संभाजीला बर्बाद करण्याचा काही मनशुबा योजून तर तुम्ही मुलाखतीसाठी इतक्या तातडीनं आला नाही? जी हुजूर. बहुत अच्छे. इंशाअल्लाह. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. परवरदिगार. वजीर आजम गोवळकोंद्याची फत्ते झाल्यानंतर शेख साहेबात प्रथमच आमच्या भेटीसाठी आलेत. त्यांच्या सन्मानाखातर किर्तीची काही तजवीज तर कराल? जी हाँ जा. और मुअज्जमला सांगा तू शहाजादा आहेस. तैमूर घराण्याच्या इज्जतीची तुला जरा जरी काही चाड असेल तर ताबडतोब चाकांच्या ठाण्यावर जा. पाठोपाठ आम्ही येतो.
पुढे हुकूम तुला चाकायला लागेल. मौलवीजी, हुजूर. मौलवीजी ह्या टोप्या जी हाँ हुजूर. बाहेर जुल्फिकार खान, जुल्फिकार खान, राणा मस्त खान रणमस्त खान, और बक्षीर उल्ला खान उभे असतील. बक्षीरुल्ला खान. त्यांना या टोप्या द्या. जी प्रत्येक टोपीचे रुपये 10 जी और दंडा दाखल रुपये 90 जी हाँ हुजूर. वसूल करा. जी हाँ हुजूर. अभी के अभी इसी वक्त. और मौलवी जी हुजूर. रकम अदा करना अभी क्या अभी इसी वक्त. जी हाँ हुजूर. अभी के अभी इसी वक्त. बक्षीर रणमस्त. अल्लाह. तो साफ बताइए शिक्षा कोणती बातचीत करायच्या इराद्यानं तुम्ही कोल्हापूरहून दौड मारून इथं आलात. हुजूर, आप जानते हैं मैं दख्खनी हूँ. उत्तरेकडील दरबारी रिवाज मला पुरते ठाऊक नाही. रस्म रिवाज. नहीं नहीं शिक्षा, रस्म रिवाज का क्या सवाल है. आखिर ये जिहाद का काम है. अब साफ साफ बताइए. लेकिन जरा बात से बताइए, जरा बात से बताइए. हुजूर, आप जानते हैं उत्तरेकडील सगळे सरदार नामकार है, वाफर ऐशो आरामी है. हीरा वक्त. त्यांच्याकडनं संभाजी राजांचा निपात होणार नाही. अच्छा. और या पहाडी मुलकात संभाजी राजा आणि त्यांची फौज मोगलांना सरळ मुकाबल्यात कधीच दाद देणार नाही. शेखशाही तुमच्या तोंडून हजरत पैगंबर साहेब बोलतात तो क्या जिहाद सोडून आम्ही उत्तरेकडे कूच करावी असे तुम्ही आम्हाला सल्ला देता. नहीं हुजूर, यह कैसे होगा. हा पहाडी मुलकात संभाजी राजे शेर असतील, अरे काफर. लेकिन मैं भी दख्खनी हूँ. बहुत अच्छे, बहुत अच्छे. हे मरगट्टे चपळ आहे, काफर चिवट आहे, तिराबक शमशेर चालवण्यात बहादर आहे, नाबक्का जान कुर्बान करण्यात तर हे राजपुतांना देखील हार जाणार नाही. तिराबक. लेकिन हुजूर, आपस में टंटा करण्यात आणि खासगी नफ्यासाठी धन्याशी बेईमानी करण्यात या मरगठ्ठ्यांचा आलम दुनियेत कोणी हात धरू शकणार नाही. बहुत अच्छे, बहुत अच्छे. तो मंसूबा क्या है. फितूरी. जी हजरत, फितुरी. बहुत अच्छे, बहुत अच्छे. फितुरी. लेकिन शेखशाही केवळ तुम्ही शिफारस केली म्हणून पुढे अलबत्त्या गलबत्त्यांची फितुरी आम्ही मंजूर करणार नाही. फितुरीच्या गळाला लागणारा माशा तसाच वजनदार असला पाहिजे तुमच्यासारखा. जी हजरत, खाविंदांच्या भेटीसाठी मी ज्यांना घेऊन आलोय वो कोई मामूली सिपाई या मुन्सी नाही. खुद्द संभाजी राजांचे सगळे साले गणोजी राजे शिर्के. शिक्षाई काही साल पहिले कोणी कन्होजी शिर्के आमच्या चाकरीत रुजू झाले होते. बात सच है ना. जी हुजूर, त्यांचे चुलत बंधू महाराणी येसुबाईंचे सगळे बाई गणोजी राजे शिर्के. बहुत अच्छे, बहुत अच्छे. तो फितुरीचा मतलब हाँ बताइए. राजांना बेसावत काढून गिरफ्तार करण्याचा समोर चुका आहे. शिर्क्यांच्या या सहाय्याने राजांच्या हलचलची बित्तम बातमी देण्याची कबूल केली आहे शिर्क्यांनी. त्यासाठी शिक्क्याची मागणी काय. कुछ झालं नाही हुजूर. लाखात रुपये मिळणार नाही. खोकाचा सवाल नाही. मानसाबदारीचा विचार कामगिरी पार पाडल्यावरच होईल. जी हजरत, लेकिन शिर्क्यांची अर्ज फक्त त्याच्या पिढीचा वध पडतात. शिर्के आपल्या हक्काचं वतन मागतात. वतन दुश्मनांच्या मुलकात आहे. जी हुजूर, मरगठ्यांच्या मुलकात. ठाणच्या मुलकात. तो दिया अल्लाह अकबर.
अंबा घाटाखाली संगमेश्वरी देसायांच्या वाड्यात संभाजी राजांचा थट पडलाय म्हणे. अच्छा, तब्येतीला आराम पडावा म्हणून 4 दिवस मुक्काम होणारच. बहुत अच्छे, लेकिन खबर पक्की है? जी जी हुजूर, हाँ. खुद गणोजी राजे शिर्के बोले. अरे, या शिरक्यांचा काय भरोसा? हे मरकटले कधी फितूर होतील आणि सुरुंग लावून पशा होतील याचा काही नेम नाही. ठीक, लेकिन याद रखना शेख साहेब, यात जर काही दगा फटका झाला तर सगळ्यात आधी आपली जान जाईल हे ध्यानात ठेवा. जी जी हुजूर. तर मग रातोरात आंबा काढ उतरा आणि संगमेश्वरी हमला चढून त्या संभाजीला गिरफ्तार करा. लेकिन हुजूर, रातोरात अंबागड फौजेची खामका खराबी होईलच ना, कुछ फिक्र नाही. फौजेची खामका खराबी तो चाललीच आहे, लेकिन मसला दुखता कामा नये. त्यासाठी सगळ्या हाताने पैसे मोजावे लागतात. कामा नाही. हे दख्खनचे लोक पैशाचे प्रचंड लोभी आहेत. हे जाणूनच आम्ही या कंगाल पहाडी मुलकात प्रचंड खजिना घेऊन उतरलो. तुम्ही मागाल ती रक्कम वेळेवर दाखवली. तो मामला हो चुका हुजूर. यही एक सुनहरा मौका है उस संभाल को बर्बाद करने का. बस एक बार वो पहाड़ का चूहा मेरे हाथ आने बहुत अच्छे. इंशाअल्लाह. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अकबर परवरदिगार. वजीर आजम शेख साहेबांना किलत द्या. तयारी आहे जा. और वजीर आजम शाही फरमान काढा. यापासून आम्ही शेख निजाम हैदराबादीना खासही मुकरब का ही किताबत बहाल करता. लेकिन याद रखना मुकरब का, कामगिरी पार न पाडता वापस आलात तर अखेर मिर्झा राजे जयसिंगांची काय हालत झाली ते तुम्ही जाणताच. कसूर घडेल तो तुमच्या नतीजा कोच होईल, फुलं मत. जी हुजूर. हा, और एक बात, असं कोणी शिरके म्हणून सांगतात त्याच्यापासून जरा सावध राहा. हे काय बंद मौलवीची आमची नमाजाची वेळ झाली. तयारी करता हुजूर. तयारी है हुजूर, तयारी है. बहुत अच्छे. और मौलवी जी, हुजूर, आम्ही नमाज पडे तोवर आमच्या हेराना आणून हाजीर करा. हुजूर, हे हेरा ना. हा हेराना. शेख निजाम अखेर इस्लामी असला तो एक दख्खनीच, आणि या दख्खनी मुसलमानांच्या इमानदारीवर फाजील भरोसा ठेवून कसं भागेल? बराबर है हुजूर, बराबर है. अल्लाह. हेरा ना. अल्लाहु अकबर. अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। जगदम्ब शिवात्मानकं श्रीरुद्ररूपं ध्यायेत् शुद्धस्फटिकसङ्काशं त्रिनेत्रं पञ्चवक्त्रकं गङ्गाधरं दशभुजं सर्वाभरणभूषितं नीलग्रीवं शशाङ्काङ्कं नागयज्ञोपवेदिनं व्याघ्रजन्मोत्तरीयं च वरेण्यमभयप्रदम् कमण्डलवक्षसूत्राणाधारिणं शूलपाणिनं ज्वलन्तं पिङ्गलजटाशिखामद्योतधारिणं वृषस्कन्धसमालोढम् उमादेहार्थधारिणम् अमृतेनात्मजं शान्तं दिव्यभोगसमन्वितं दिग्देवतासमायुक्तं सुरासुरनमस्कृतं नित्यं च शाश्वतं शुद्धं ध्रुवमक्षरमव्ययम् सर्वौषापिनमीशानं रुद्रं वै विश्वरूपिणम् एवं ध्यात्वा कोण महाराज आपली स्वारी महाराज इतकं विनवून देखील आपण कवीजी आमच्या भाडे शांतच होत नाही. चिंता करू नये महाराज मातेच्या कृपेनं सगळं मंगल होईल. कवीजी मातेच्या कृपेची आम्हाला कधीच चिंता नाही. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. हे राज्य प्रतिपश्चंद्र लेखी व वर्धिष्णू व्हावं असा साधू संतांचा आशीर्वाद आहे. माझ्या प्रजाजनांची ती एकमेव आस आहे. माझ्या शूर वीर सैनिकांचा तो एकमेव ध्यास आहे. पण कविराज इथल्या मातीत वाढलेल्या वतनदारांना चिंता पडली ती फक्त आपल्या वतनाची. मातब्बर मंत्र्याने मत्सद्यांना घोर बनलाय तो दौलतीपेक्षाही स्वतःच्या रक्षणाचा नाही. कविराज बरी नव्हे ती चिंता. चिंता करू नये महाराज देवीच्या अनुष्ठानाची सांगता होण्याचा समय आला आहे. आता आपण स्वहस्ते अर्घ्य दिलं की झालं. होय देवीला अर्घ्य दिलंच पाहिजे. काल रात्री क्षणमात्र आमचा डोळा लागला तर देवीने आम्हाला स्वप्नात दृष्टांत दिला. भाग्यवान आहात महाराज भाग्यवान आहात. आता सगळं मंगल होईल. सगळं मंगल होय होय कविराज सगळं मंगल होईल. पण मंगल व्हायचं झालं तर आमच्या रक्ताचं अर्घ्य देऊनच मंगल होईल. महाराज कविराज घाबरला. आमच्या रक्ताला घाबरला. जे महाराज कविराज आमचं रक्त सांडून या भूमीतल्या माणसांचं सत्व जागा होणार असेल तर आम्ही शेकडोळा जन्म घ्यायला सिद्ध आहोत. चला आमच्या करंगुलीच्या रक्तानं देवीला अर्घ्य देऊया आणि अनुष्ठानाची सांगता करूया. महाराज खबर ऐकली शेख निजाम 2000 स्वार आणि 1000 पायदळ घेऊन आंबाघाट उतरतो हेच ना. होय महाराज. मल्लोजी बाबा तुम्ही शूर आहात निरळ्या छातीचे आहात. छत्रपतींच्या कारकिर्दीत तुमचे काळाचे पांढरे झालेत. एक बाजार गप्पा ऐकून लोक पाच सुटले म्हणून तुम्ही देखील घाबरला. महाराज कुणास ते बोलतायसा घाबरला सापड या म्हातारा मल्लोजीला मल्लोजी बाबा पायापासून माथ्यापासून लढाई
बंदित झाल्याचा कोणतं वंतरी बघा. जवान होतो तवा भी मी मरणाच्या खांद्यावर ठेवूनच लढाईमध्ये उतरत होतो. आता निम्म्या गौऱ्या गेल्या मासनात. पोटचा एक पोर माझा माझा संताजी तो बी आपल्यावर वळून टाकला. आता घाबरायचं कुणाला? मरणारा. अरे कशा पायी मरण येणार येणार म्हणतो तर येऊ दे की. ही जीवी आज कशा पायी येणार असल तर वाईट इज्जतीनं येऊ दे. काहीतरी कामगिरी पार पाडताना येऊ दे. उगा काम लागे ना बल्लोजी बाबा. यो काय महाराज अव जेनं तेनं आपली पायरी वळकून वागाया हवं. बल्लोजी बाबा पायरीचा मान आम्ही राखतो आहोत. गेले कित्येक दिवस आम्ही अंधारात चाचपडत एक आशेचा किरण शोधत होतो. बल्लोजी बाबा आपल्या साध्या शब्दात आम्हाला झळाळणारं सूर्यदर्शन घडलं. बल्लोजी बाबा आम्ही आपल्या पायाला स्पर्श केला तो क्षणमात्र आपल्यात आम्हाला आबासाहेब दिसले. नाही नाही राजा नाही. त्यो शिवप्रभू शिवाचा होता. त्याच्या नकाची विस्तार या म्हातारे मल्लोजीला नाही येणार. नाही योग सांगू. बोला बल्लोजी बाबा. आमचं थोरलं महाराज आम्हा सरदाराची नेहमी बजावी. गनीम जो करणार नाही असं वाटतंय नव तो करेल असं धरून चला आणि खबरदारी नसता. आमच्या दुश्मनाला योगचूक केली पण आम्ही अफजल्याला गारद केला. शास्ता खानाची पोट छाटली आणि आग्र्याच्या कैदेतनं बादशाह नजरा मार साठलो. महाराज खबर खरी आहे का? म्हणता कसे बायका सारखे संताजी धनाजी. महाराज बाहेर घोडे तयार आहेत. आपण असेच्या असे रायरीच्या दिशेने दौड करा. महाराज हे धनाजी आहेतच आपल्या संग. नाही संताजी, महाराजांसोबत तुम्ही जाणार. शेख निजामावर मी तुटून पडतो. अरे तुमच्या भावड्या बंधू प्रेमाला कुणाची दृष्ट न लागतो बरं. त्वरा करा महाराज, त्वरा करा. महाराज मोगलांच्यावर येऊन बसलाय. आता काय करू? सर्वस्व गमावलेल्या राजाच्या हुकमाचं पालन तुम्ही करणार नाही. त्याचे हित काय शाबास बल्लोजी बाबा. तर म्यान करू नका. संताजी धनाजी महाराज आणि राणी साहेबांची चिंता करू नका. आबासाहेबांची दौलत राखा. कलश आपला काय विचार आहे? छत्रपतींच्या राज्यात शायरांना सौभाग्य होतं. आपणच नाही तर शायरी कुठून फुलेल? शायरी ऐकायला आणि बोलायला गोड वाटते पण हा वक्त हा मामला वेगळा आहे. अजूनही विचार करा. नाही महाराज, जो विचार आपला तोच आमचा. कदाचित जिवंतपणे हाती गवसलो तर मृत्यू हलाल करत वाजत गाजत येईल. असा वक्त येईल त्या घडीला देखील शायरी ऐकूनच मी आपल्याकडून दाद घेईल. तू केवळ आमच्या रक्ताचा अर्घ्य मागितलंस पण या घडीला तू मागशील त्या विडंबनेचं आणि करशील त्या हलालाचा अर्घ्य द्यायला सिद्ध आहोत. पण माते हे अर्घ्य घेऊन तरी तू संतुष्ट हो. श्रीने इच्छिलेलं आणि आबासाहेबांनी घडवलेलं हे हिंदवी राज्य जगू दे, वाढू दे. या राज्याचं विश्राण कधीतरी असे तू हिमाचल फटकू दे. जय शंकर, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.
असत्य मोकळा खाच्या कायद्याला गिरफ्तार करून घेऊन येत आहेत तो लईन जाहीरनामे संभाजीचा आहे त्याबद्दल तुमची खातर जमा झाली आहे खलास याच संभाजीचा बाप तो जाहीरनामे शिवाजी आग्र्याच्या कडेकोट पहाऱ्यातून आमच्या डोळे देखत कसा सही सलामत देशातला याची तुम्हाला इतक्यातच भूल पडली याच संभाजीचा बाप तो जाहीरनामे शिवाजी आग्र्याच्या कडेकोट पहाऱ्यातून आमच्या डोळे देखत कसा सही सलामत देशातला याची तुम्हाला इतक्यातच भूल पडली हाच संभाजी घोडा वयाचा पोर असता तिला घराच्या छावणीतून त्या शिवाजीनं त्याला किती सीतापेला पळवून नेला त्याची तुम्हाला याद आहे पागल ही खबर हेराने दिली नाही का हेराने खबर दिली होती मग ही याद आधी नाही द्यायची संभाजी गिरफ्तार झाल्याची तारीख वाजनवा फर्जन संभाजी उद्दारशी ओळख गुंपून बस 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 आमची खातर जमा झाली जी हा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ताशद्द जाहीरनामे मरगठांचा राजा या बहादूर गडापाशी पोहोचतात त्याची तमाम छावणीतून धिंड काढण्याचा हुकूम आम्ही फरमावला होता फरमानाची गरज नाही जापाना संभाजी गिरफ्तार झाल्यापासून तमाम छावणी दिवसा ईद आणि रात्री शब्बे बरसा जल्लोष चाललाय हुजूर जल्लोष चाललाय बहुत अच्छे या जल्लोषात काफर देखील सामील होता जी हा हुजूर काफर देखील सामील होता हुजूर फक्त मरगठ्ठे सोडू सवाल एक ही बाकी है लईन जाहीरनामे मुजी धीराभक्त संभाजीची अखेर काय वासलत लावायची चहापणा हा विंदांचा काय विचार आहे तोबा 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 विचार तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करायचा मौलवीजी बराबर आहे हुजूर बराबर आहे तर बताइए आशद्द आमच्या सरदार व शहजाद्यांची काय शाला आहे आम्हाला वाटतं संभाजीला ठार मारू नये काही ठाण्यात बंदोबस्तानं ठेवावं अच्छा और जान बचावण्यासाठी तरी तो आप खुशीने सारे किल्ले सारा खजाना हुजुरांच्या पायाशी पेश करेल कदाचित तो फितूर सरदार व शहजादी यांची देखील आम्हाला खबर देईल नाही नाही हुजूर फितूर कोणी नाही हा त्याचा सिलसिला त्या शांबाजीच्या तोंडूनच होईल तो अशद तुमच्या सर्वांच्या सलाह अशा की ज्या लईन जाहीरनामे मोजी तिराभक्त संभानं गेले 8 वर्ष आमच्या फौजा खराब केल्या आमच्या शेकडो फकीरांची आणि गोरगिरब मुसलमानांची कत्ल केली त्याला आम्ही मामुली किल्ले या खजानासाठी जिवंत ठेवावं पागल मौलवी जी तुमचा हुकुम काय कुरान शरीफची कसम खाऊन शरा सांगा जाहीरनामे संभाजीचा सिलसिला शरीयतभर हुकूमत झाला पाहिजे बोला मौलवी जी बादशाह सलामत कुरान शरीफ की कसम खाऊ शरीयत पर हुकुम सिलसिला करायचा तो सलाह एकच है बताइए सदाए मौलवी नहीं नहीं वजीर आजम किले या खजाना याची फालतू बातें बोलू नका ये जिहाद का सवाल है या लईन नाबकार बसरागन मुझे तिरा वक्त संभानं फकीरांची आणि गोरगरीब मुसलमानांची कत्ल केली जुम्मा रोज की नमाज देखील बंद पडले शरीयत पर हुकुम सिलसिला करायचा तो सलाह एकच है सिर्फ अपना हजरत जिले सुभानी जिल्लल्लाह शरा शरीफचा सिलसिला अशद त्याची तामील बिन तक्रार झालीच पाहिजे सिर्फ मौत अशद नाराज तो ना हुए नाराजगी का तो सवाल ही नहीं हुजूर आप जानते हैं आखिर ये जिहाद का काम है मैं मजबूर हूँ ताशद बहादुरशाही तख्ता विरुद्ध बंडा पुकारणाऱ्या शहजाद्याला जो जाहीरनामे पाठीशी घालतो त्याची अखेर कशी धिंड निघते या सरदार शहजाद्यांना तर तुम्ही दाखवाल मौलवी जी जी हाँ हुजूर त्या जाहीरनामे संभाजीनं शेकडो फकीरांची आणि गोरगरीब मुसलमानांची कत्ल केली जी हुजूर असं तुम्ही म्हणालात जी हाँ हुजूर त्या जाहीरनामे संभाजीनं मशिदींचा उच्छेद केला जुम्मा रोज की नमाज देखील बंद पाडली सही है हुजूर सही है मौलवी जी कोई झूठ बोल रहा है
जाह्नवी संभाजीनं जाह्नवी शिवाजीनं कधी मशिदीचा उच्छेद केला नाही की कधी गोरगरीब जनतेचा छळ केला नाही. उलट त्यांनी मशिदींना नेमणुका दिल्या. तरी काय तुम्ही त्या जाह्नवी संभाजीला मौत फरमावली. देखील शर्यतवर होऊन कुराण शरीफची कसम खाऊन. उद्या अल्लाच्या दरबारात इन्साफ होण्याचा वक्त उतरेल तेव्हा आम्ही तुमच्याकडे बोट टाकू. जिम्मेदारी तुमची जाब तुम्हाला द्यावा लागेल. हे क्या लिख रहा मौलवी जी? जाब जबाब हुजूर, जाब जबाब दरबारात पेश करण्यासाठी. इसका नतीजा जानते हो आप? जी हाँ हुजूर, जहन्नमी शिवाजी और जहन्नमी संभाजी के साथ मुझे भी जहन्नम में जाना पड़ेगा हुजूर के लिए. पढ़ तो लिखो. आप चेक. जहन्नमी संभाजी की झिंड आ रही है. जहन्नमी संभाजी झिंड आ रही है. जहन्नमी संभाजी की झिंड आ रही है हुजूर, झिंड आ रही है. जहन्नमी संभाजी की झिंड. झिंड्याच्या मरगठ्यांच्या राजाची. हा मरगठ्यांचा राजा आमच्या समोर पेश केला जाईल तेव्हा आम्ही अशा 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 तो पेशवत बसलो तर आणि तो जाह्नवी पाहिलं तर नहीं ये बिल्कुल मामूली है. मग आम्ही अशा 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 कुराण शरीफाच्या प्रतिनिधी बसलो तर आणि तो जाह्नवी पाहिलं तर ये भी बिल्कुल मामूली है. मग आम्ही अशा 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 हेर झाडा घालत राहील तर आणि तो जाह्नवी पाहिलं तर अरे दुसरी नजर टाकतात तो जाह्नवी छरपटात 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 आमच्या पायासमोर यायला हवा. हे भी बिल्कुल मामूली है. मग आम्ही ये चीज बड़ी काम की है. जेव्हा जबाब द्यायचा नसतो ना तेव्हा डोळे मिटून अशा बांधता येतो. खामोश, क्या तमाशा चल रहा है पागल? खामोश, ये क्या तमाशा चल रहा है? मौलवी जी, हाँ हुजूर. जरा धीरे से. जी हाँ हुजूर. झिंड आ रही है, झिंड. जहन्नमी संभाजी की झिंड. झिंड आ रही है. झिंड. हुजूर, खासा मुकरब खाओ. त्या जाह्नवी संभाजीला पेश करा आमच्या समोर. तख्तापुरा साहेब, यो तमासगिरांच्या घिरात तख्तापुरा ठीक होता, लेकिन खाविंदांसमोर कैद्याला पेश करायचं म्हणजे